कळाले की आदरणीय अजितदादा यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला ही आम्हाला तरी खरंच वाटलं नाही। दादा हे पवार कुटुंबियाचे, महाराष्ट्राचे राष्ट्रवादी कार्यकर्त्याचे बाप होते, सगळ्यांना घेऊन जाणारे होते। आम्हाला परवाच कळालं की दादा ज्यांना इलेक्शनमध्ये उभारायचे त्यांनी उभारावं, पवार साहेबांचे असतील या घड्याळ्याचे असतील, आम्ही त्यांना ताकद देऊ, मदत करू। असा नेता यापुढे कधी होणार नाही एवढं बोलून माझे 2 शब्द संबोधतो। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो एवढंच बोलतो, संबोधतो। आज नियतीने आमचा आधारवड आमच्यापासून हिरावून नेलेला आहे। आजचा बुधवारची सकाळ आमच्यासाठी काळी सकाळ आहे। आमच्या राष्ट्रवादी परिवारावर मोठा आघात झालेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या सत्ताकारणात असेल, महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणात असेल, ही खूप मोठी हानी महाराष्ट्राची झालेली आहे। ही कधी न भरून येणारी हानी आहे, न भूतो न भविष्यात। असा आमचा नेता आज आमच्यातून नियतीने हिरावून नेला। काय नियतीनं असं केलं, या काळानं काय आमच्यावर अशी झडप घातली की आई जगदंबेलाच माहीत, देवालाच माहीत। आज नतमस्तक होतो तुम्ही दादाचे आणि श्रद्धांजली वाटतो। नेतृत्व अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाला आहे आणि हा खरोखरच भयंकर असा दुर्दैवी प्रसंग आहे। आणि आपले राष्ट्रवादी पक्षाची न भरून येणारी एवढी मोठी हानी झालेली आहे, ती हानी कधीही भरून निघणार नाही। पुढं येणारं आपलं महाराष्ट्र जो उगवतं, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद दादा भूषवणार, त्याच्यापासून दादा थोडंसं निघून गेले, त्यामुळे ते राहिलेलं आहे। आणि दादानी एवढं मोठं महाराष्ट्रासाठी, मराठवाड्यासाठी एवढी कामं केलेली आहेत। आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचे ते जावई होते आणि आपल्याला सर्वाला ते सोडून गेलेले आहेत। आणि पवार कुटुंबियावर एवढी मोठी पवार कुटुंबाची एवढी न भरून येणारी हानी झालेली आहे। आणि ते पवार कुटुंबियाला, त्यांना आई जगदंबा त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो, एवढं बोलून मी त्यांना श्रद्धांजली मगर परिवारातर्फे अर्पण करतो, पुजारी मंडळातर्फे अर्पण करतो। तर भारत देशामध्ये आज हा काळा दिवस ठरलेला आहे। मित्रांनो, या महाराष्ट्राच्या जडणघडणमध्ये गेली अनेक वर्ष, 20, 25, 30 वर्ष ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्राचा भविष्यकाळ हा उज्ज्वल झाला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्र एक चांगल्या दिशेनं प्रगतीपथावर गेला पाहिजे, असे विकास अभिमान असलेले या महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री, आपले सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या या दुःखद निधनानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। याचं कारण असं की अजितदादांनी केलेलं हे काम, 5 मिनिटं, आणि त्यांची कामाची पद्धत, सकाळी 6 वाजल्यापासून त्यांनी कामाचा झपाटा त्यांचा चालत होता। एक या महाराष्ट्रातलं उमलतं नेतृत्व, की जे दिल्लीकडे कूच करणारं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला मिळालं होतं। परंतु काळाच्या या घाल्यानं आपल्या अशा महान नेत्याचा या ठिकाणी आपल्यातून निघून जाणं हे अत्यंत दुःखद घटना झालेली आहे। मित्रांनो,
आज सकाळी 9, 9:15च्या दरम्यान अजितदादा बारामतीच्या 4 सभा घेणार होते. त्या सभेसाठी येत असताना विमानाचा अपघात नेमकं बारामतीच्या जवळ आणि 500 फुटाच्या अंतरावरून विमान खाली उतरत असताना त्या ठिकाणी विमानात स्फोट झाला आणि आपल्या अजितदादांचा त्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या अर्थी देहांत झाला त्या ठिकाणी. आणि ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणानं यंत्रणेनं येऊन त्या ठिकाणी त्यानं दवाखान्यात पोच केलं. परंतु आपला नेता आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना मदत करणारा, सामान्यातल्या सामान्य कुटुंबाला हवासा वाटणारा, एक नव्हे तर अनेक वेळा या महाराष्ट्राच्या विकासाच्या कामामध्ये सातत्यानं भाग घेऊन आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना खऱ्या अर्थानं त्यांचे विचार पुढे आणणारा आपला हा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे. म्हणून निश्चितपणानं तुळजापूर वासियाच्या वतीनं या ठिकाणी सर्व पक्षाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी सभेचं आयोजन करायचं आहे. आणि या ठिकाणी आत्ताच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, पवारसाहेबांच्या गटाच्या मार्फत असेल, या ठिकाणी आपण सर्वजण भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत. आणि निश्चितपणानं अशा आपल्या सर्व नेत्यांना, या नेत्यांना आपण निश्चितपणानं जे पवार कुटुंबियावरच नव्हे तर महाराष्ट्रावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, या दुःख सहन करण्याची ताकद पवार कुटुंबियावर जी आलेली आहे ते निश्चितपणानं आहे. तुळजाभवानीचरणी मी अशी प्रार्थना करतो की त्या दुःख सहन करण्याची ताकद सर्वांना मिळावी आणि या दुःखातून आपल्या सर्वांना बाहेर पडण्यासाठी शक्ती द्यावी, अशी मी या ठिकाणी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि मी इथे थांबतो.